सोलापूर शहरात 80-90च्या दशकात श्रमिक कष्टकरी अत्यंत दाटीवाटीने राहत असत. त्यांना पिढ्यानपिढ्या भाड्याच्या घरात राहावे लागत. त्यांना मायबाप सरकारकडून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रचंड मोठी लढाई करून श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या पुढाकाराने संघर्षाच्या माध्यमातून जवळजवळ 45,000हून अधिक घरकुल मिळवून दिले. केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत गृहकर्ज मिळवून दिले. हे कर्ज देत असताना लाभार्थ्यांवर पात्र जमीनदारांची अट शिथिल करून जामीनदाराशिवाय अत्यल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले. या गृहकर्जाचे हप्ते थकीत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने संस्थेला थकीत देय रक्कम तातडीने अदा करण्यासंबंधी पत्र पाठवून दिले. वास्तविक पाहता वसाहतीची जागा ही शेतजमीन असून रेनगरच्या लाभार्थ्यांकरता पिवळा पट्टा अर्थातच रहिवासी झोन घोषित केले. रेनगर गृहनिर्माण प्रकल्प हा देशाच्या इतिहासात महत्वाकांक्षी आणि पथदर्शी म्हणून नोंद आहे. म्हणून ही बाब लक्षात घेऊन लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत बँकेतील गृहकर्ज हप्ते आणि संस्थेची थकीत देय रक्कम अदा करून घरकुलांचा ताबा घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी केले. गुरुवार 12 जून रोजी रेनगर फेडरेशन संलग्न सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेतील गृहकर्जाचे थकीत हप्ते आणि संस्थेची थकीत देय रक्कम तातडीने अदा करण्यासंबंधी संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे संस्थेचे मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी मंचावर मुख्य प्रवर्तक ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर, रेनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, फेडरेशन संलग्न हुतात्मा कुर्बान हुसेन अल्पसंख्याक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नलिनी कलबुर्गी, सचिव मुमताज शेख, मीनाक्षी साने, महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष यशोदा दंडी, विजयलक्ष्मी महेशन, कॉम्रेड MK पंथे, यंत्रमाग कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण माळी, जाममुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष कुरमय्या मित्रे, स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नारायणराव आडम, बंद गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष मनीषा ओंकार, संस्थेचे विधी सल्लागार ॲडव्होकेट अनिल वासम, वसंत विहार रियालिटी प्रायव्हेट लिमिटेडचे DL पवार, सिद्धाराम महिंद्रकर, मंदार अंत्रोळीकर, संतोष पाटील, मुख्य व्यवस्थापक गजेंद्र दंडी तसेच सर्व संचालक मंडळ यांची उपस्थिती होती. राज्य शासनाचं 232 कोटी 30 लाख हे अनुदान आले. आपल्याला केंद्र शासनाकडनं 320 कोटी 59,50,000 इतके पैसे आलेले आहेत. केंद्र आणि राज्य शासन मिळून आपल्याला 552 कोटी 89,50,000 इतकी सबसिडी रेनगरला प्रत्यक्ष मिळालेला. बीज भांडवल म्हणून बिनव्याजी 270 कोटी असे सगळे मिळून आपल्याला 822 कोटी 89,50,000 मिळालेले आहेत. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.